आपलं आम्ही आषाढीच्या एकादशी पंढरपूर वारकरी जे पायी चालले होते त्यांना पण अशा ऍक्टिव्हिटीज असतील, झाडे लावणे असतील. आज तुमची ऑफर बघताय की आम्ही 3 टन मासे फ्री दिले का, तर हा जे नाव आहे AN फिश वर्ल्ड कंपनी, याच्यामध्ये वर्ल्ड हे शब्द तुम्ही त्याच्यामध्ये आहे की वर्ल्ड ज्याला म्हणतो की जग. मला ऍक्च्युली इथं थांबायचं नाहीये, मला पूर्ण जगामध्ये जायचं आहे. ओके. इथंच फक्त भारतातच नाही, बल्कि आता मी दुबईला पण गेलो होतो. दुबईला जाऊन सुद्धा तिथं आम्ही शाखेत थोडं काम चालू करतोय, जो आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या आपल्या व्यवसायामध्ये सगळ्यात टॉपला आहे. ऍक्च्युली त्याला हरवायचा हेतू नाहीये. चांगलं कार्य करा जे समाजासाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या जन्मभूमीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलेलं आहे आपल्याला, जे जे काही वाक्य असतील ते सगळी डोक्यात घेऊन आहे की आपल्याला फक्त आणि फक्त निष्ठावंत मावळे, निष्ठावंत कार्य केलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तर सध्या मी आहे कराड येथे आणि तुम्ही पाठीमागं बघू शकताय AN फिश वर्ल्ड कंपनी कराड. तर या कंपनीचे सर्व मालक अमीर नदाब यांना आज आपण भेटणार आहोत. यांना नुकतंच महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट रिटेल विक्रेता म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा सन्मान खऱ्या अर्थानं त्यांचा मासे व्यवसायामधला असणारा वेगळा दृष्टिकोन आणि ग्राहकांवरचं असणारं एक अतूट प्रेम याच्यामुळे त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. तर आपण त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि त्यांनी ही कंपनी कशी सुरू केली, गावाकडचा तरुण येतो काय आणि कराडमध्ये एक आपलं वेगळं व्यवसायाच्या मासे व्यवसायामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करतो, याबद्दलचा आपण त्यांचा प्रवास आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण पाठीमागं गर्दी बघू शकताय. अनेक ऑफर्स या कंपनीमध्ये अनेक ऑफर्स देत असतात. तर तुम्ही आताही बघू शकता अनेक लोकांची असणारी गर्दी. तर आपण बघूया आणि त्या लोकांच्याकडून जाणून घेऊया आज काय ऑफर आहे. फिशच्या कंपनीच्या अनेक ऑफर्स असतात. आज पण या ठिकाणी तुम्ही ग्राहकांची गर्दी बघत आहात, तर ती ऑफर काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तर भैया काय आहे ही ऑफर? आज ऑफर म्हणजे आज खूप आनंदाची गोष्ट आहे. ऑफर तर आम्ही नेहमी देत असतो, आज तर ते कमी फ्रीज वाटायला लागले. याचं रिझन म्हणजे आपल्याला AN फिश वर्ल्डला महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला उत्कृष्ट मासे विक्रेता म्हणून अवॉर्ड भेटलाय. त्या निमित्तानं आपण ह्या ग्राहकांना, आपल्या फॉलोअरांना आपण मासे फ्री वाटत आहोत. बघा, नेहमीच या म्हणजे AN फिश वर्ल्ड यांची नेहमीच अशा ऑफर्स असतात आणि त्याच्यामुळं हे सगळी दूर म्हणजे सगळ्यांच्याकडे या फिश कंपनीचं एक पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं काहीतरी ही कंपनी करत आहे. त्यामुळे त्यांना अर्थात एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ग्राहकांच्याकडून पण आपण जाणून घेऊयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल. तर दादा, AN फिश वर्ल्ड कंपनीने एक ऑफर दिली. अशा प्रकारची ऑफर म्हणजे आज फ्री मध्ये मासे देत आहेत ते, अशा प्रकारची ऑफर यापूर्वी कधी आलेली का? काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? यापूर्वी तर मी आधी कधी ऐकलंच नव्हतं, पण एक नंबर ऑफर आहे. इतकं समाधान वाटलं. भैयानं सांगितलं 3 टन मासे आपण फ्री वाटणार आहे. एवढे मोठे दिलदार माणूस आहेत की ते आपल्या ग्राहकांना प्रेम देण्यासाठी इतके खूप मासे वाटले. भरपूर त्यांनी म्हणजे ग्राहकांचा भरपूर मान ठेवला. बऱ्याचशा ऑफर असतात आणि एक वेगळी ऑफर त्यांनी तुमच्यासाठी आज आणलेली आहे. हो, खूप मस्त ऑफर आहे. प्रत्येकांना 1 किलो मासे फ्री वाटलेले आहेत त्यांनी. थँक्यू दादा. तुम्हाला काही सांगायचंय? नाही, 1 नंबर झालेलं आहे, आवडलं मला. तर बघू शकता आपण हे ग्राहक आहेत, त्यांच्याकडून ह्या प्रतिक्रिया येत आहेत आणि खरंच एक नवीन असा नेहमीच त्यांची नवीन काहीतरी कल्पना असतात किंवा नवीन ऑफर ते ग्राहकांना पुरवत असतात. त्या ठिकाणी असणारी गर्दी, तर आज त्यांचे जे सर्व मालक आहेत अमीर नदाब यांच्याकडूनच आपण या कंपनी विषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, हेच ते AN फिश वर्ल्ड कंपनीचे सर्व मालक अमीर नदाब. नमस्कार भैया. तर पहिल्यांदा तर आम्हाला तुमचं कौतुक करायचंय, कारण तुम्हाला नुकतंच महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट रिटेल विक्रेता हा पुरस्कार मिळाल्याने सन्मानित करण्यात आलेला आहे. तुमचं गावाकडून येणं म्हणजे पहिल्यांदा तुमचं नाव आणि गाव सांगा, म्हणजे प्रेक्षकांना पण समजेल. तुम्ही आता हे प्रश्न जो आहे मला कधी कोणी विचारला नाही. मी कराडमध्येच राहतोय, पण माझं जे गाव आहे हे आपलं किल्ले मच्छिंद्रगड जे आहे की माझं तसं आधार कार्डवर ते नाव आहे. पण आम्ही गेले कित्येक वर्ष झालं जे आहे ते कृष्णा कारखान्याच्या समोर समाधान कॉलनीमध्ये राहत होतो. पण आता गेले 10 वर्ष झालं मी कराडमध्ये राहतोय, पण प्रॉपर आपलं गाव किल्ले मच्छिंद्रगड आहे. तर बघू शकताय म्हणजे गावाकडून यायचं आणि कराडमध्ये स्थायिक होऊन मासे व्यवसायामध्ये एक वेगळं स्थान, तुम्ही एक वेगळी ओळख निर्माण केली. ही खऱ्या अर्थानं खूप म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची, कारण ज्यावेळी गावाकडून येतो त्यावेळी एक संघर्ष असतो या ठिकाणी टिकायचं मार्केटमध्ये, यासाठी खूप संघर्ष असतो. ते तुम्ही सांगाल तुमच्या म्हणजे ज्यावेळी मी विचारेल त्यावेळी. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही एक वेगळं स्थान निर्माण केलं. हे गावाकडच्या तरुणांसाठी एक तुम्ही प्रेरणास्थान आहात असंच म्हणायला लागेल. आणि या व्यवसायामध्ये पण, तर तुमची या व्यवसायामध्ये तुम्ही जी ओळख निर्माण केली त्याची सुरुवात कशी झाली?
किंवा कसं तुम्हाला वाटलं की एन फिश वर्ल्ड कंपनी आणि कराडमध्ये आपली ब्रँच म्हणजे पहिल्यांदा इथं सुरू केले का आणखी काही होतं? नाही, काय आहे ऍक्च्युली म्हणजे सुरुवात करण्यामागचं कारण खूप मोठं आहे आणि मी थांबलो नाही कधी सुद्धा. बरोबर. मध्ये मला म्हणजे आता गावामध्ये तुम्ही पण आमच्या गावचेच आहात असं बघायला गेलं तर प्रत्येकाने प्रवास पाहिलेला आहे की प्रत्येक ठिकाणी कशा अडचणी येतात, कसे प्रॉब्लेम्स येतात आणि नवीन नवीन कामं करत 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 कधी मी कन्स्ट्रक्शनचं काम करत होतो. सुरुवातीला तर त्याच्यामध्ये बरेचसेच पैसे आपले बुडायला लागले. त्याच्यानंतर काही बऱ्याचशा अडचणी येत गेल्या. परमेश्वराच्या कृपेनं आज आपण इस्लामपूरला सुरुवात केली. साधारणतः छोट्या स्वरूपात आपली सुरुवात इस्लामपूर मधून झाली का? इस्लामपूरमध्ये मच्छीची सुरुवात आम्ही चालू केली. तिथे आम्ही साधारणतः 1-2-3 वर्ष तिथे चांगलं काम केलं. मग त्याच्यानंतर कराडला आलो. कराडला आल्यानंतर मग इथं एक शॉप टाकलं समुद्रा फिश म्हणून. मग तेही चालवत असताना मग अजून एक कंपनी आम्ही चालू केली होती. मी थोडं त्याचं नाव घेणार नाहीये. असो तर ती कंपनी करत असताना मग आता हे एन फिश वर्ल्ड कराड जे आहे हे आम्ही चालू केलेलं आहे. साधारणतः ह्या कंपनीला तसं बघायला गेलं तर माझा अनुभव ह्या इंडस्ट्रीमधला 10 वर्षाचा आहे. 10 वर्षात आम्ही एक वेगळ्या परिस्थितीला वेगळ्या मला म्हणतात उंचाईला आपण गाठलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाकडून पण पुरस्कार मिळणं पण जोक नाही आजच्या टायमिंगला. आणि तुम्ही एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पारंपरिक मासे विकण्याची पद्धत आणि तुमची खूप वेगळी आहे. काय होत होतं आधी आम्ही पाहायचो आम्ही स्वतःच मासे खात नव्हतो. हा. आणि काय व्हायचं तिथं बाबा कुठेतरी एखाद्या फुटपाथवर बसले किंवा अशा ठिकाणी मासे विकायला बसले जिथं थोडंसं क्लीननेस नाहीये किंवा प्रॉब्लेम आहे तिथे सगळ्या गोष्टी पाहत होतो. म्हणलं आपण थोडंसं काहीतरी एक नवीन सुरुवात इनोव्हेशन ह्या इंडस्ट्रीमध्ये घडवायचं आणि त्यासाठी मग आम्ही हे एन फिश वर्ल्ड कराड जे आहे ह्या स्वरूपात मोठ्या भव्य स्वरूपात 5,000 स्क्वेअर फूटचं शेड टाकून क्लीननेस, स्वच्छता, हायजेनिक ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून त्याच्यावर आम्ही काम केलं आणि आज त्याचं तुम्ही रिपोर्ट आणि काम त्याचा रिझल्ट पाहताय. होय नक्कीच. आणि भैया सुरुवात करताना तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली जसं इस्लामपूरमध्ये तुमची शाखा होती सुरुवातीला तर तुम्हाला काय काय अडचणी केल्या? कुठल्या पण व्यवसायामध्ये भांडवल लागतं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्याबद्दल पण काय सांगाल? तर भांडवलचा विषय राहतो तर माझं असं म्हणणं आहे की व्यवसायाला भांडवल कधी लागत नाही. का तर मी पाहिलेलं आहे की माझं बॅकग्राऊंड पण असं काही मोठं नाहीये की बाबा आपण कुठल्या तरी एखाद्या मोठ्या घराण्यातले आहोत किंवा काय असं नाही. आपण लहानातून आणि एकदम जमिनीवरूनच आपण इथवर पोहोचलेलो आहोत. आणि त्याचं कारण असं आहे की माझे गुरुजी असे म्हणतात कि अगर आपको बिजनेस करना है और आपको अगर व्यवसाय करायचा आहे तर विदाउट भांडवल चालू करा. तुम्ही ज्या दिवशी विदाउट भांडवल धंदा करायला शिकला तुम्ही सक्सेस झाला. तर ते भांडवल कसं उभा करायचं, मार्केटमधून कसं गोळा करायचं आणि काय करायचं त्यासाठी थोडंसं अजून एक वेगळं त्याच्यावर लेक्चर आणि 1 तासभर बोलावं लागेल. तर तुम्ही करू शकता. सगळ्या गोष्टी इझी आहेत, सोपं आहे. फक्त करण्याचा निश्चय आणि ध्येय मोठा पाहिजे. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी मिळून जातात. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे आता पुरस्कार मिळाला खऱ्या अर्थानं त्यातून तुम्ही दाखवून दिलं की सुरुवात जरी केली असली तर तुम्ही त्या उंचीपर्यंत स्वतःला पण नेलं आणि त्या व्यवसायाला पण तुम्ही तिथं नेऊन ठेवलेलं आहे. तर हे करत असताना तुम्ही जसं सांगितलं की भांडवल नाही लागत, नवीन दृष्टिकोन असेल तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं त्याच्यामध्ये. तर दुसरा असा प्रश्न आहे की तुम्ही ज्यावेळी हे नाव सांगताय आणि ब्रँचेस तुमच्या अनेक ठिकाणी आहेत, एका ठिकाणी नाही सर्व दूर बऱ्याच ठिकाणी तुम्ही ब्रँचेस आणि शाखा म्हणजे उघडलेल्या आहेत. तर याबद्दल काय सांगाल? कसं म्हणजे तुम्हाला वाटलं की इथं प्रत्येक ठिकाणी तुमची शाखा असली पाहिजे, हा विचार किंवा ही कल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? आता आम्ही पाहतोय की आता आम्ही कराडला आमच्या इथे नाही जवळजवळ म्हणजे संभाजीनगर असेल किंवा त्याच्यानंतर धाराशिव असेल, त्याच्यानंतर आपलं पुणा असेल, बेळगाव असेल, सगळ्या ठिकाणीवरून जे आहेत ना ते मासे लोक येतात इथं मासे घ्यायला. तर ते मासे घेतात आणि आम्ही ते सांगतात की तुम्ही आम्हाला थोडंसं काय करा साहेब, आमच्या इथे चालू करा, आमच्या इथे चालू करा, आमच्या इथे चालू करा. ते जे चालू केलेलं ही आमची कल्पना नाहीये, ग्राहकांनीच आम्हाला ते सांगितलेला मार्ग आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि ग्राहकांच्यामुळे चालू केलं. आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत अतिशय म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता मासे म्हटलं सुरुवातीला तुम्ही बघितले रोडवर असे मासे विकणारे लोक बघितले तेव्हा तुम्हाला वाटलं की हे काहीतरी बदललं पाहिजे. मग तुम्ही आता तुमच्या इकडे हे सगळं सुरू करता त्यावेळी माशांची स्वच्छता, गुणवत्ता या सगळ्यासाठी काय तुमचं नियोजन असतं? ऍक्च्युली काय माहिती काय, आता आम्ही ज्यावेळेस माल घेतो किंवा खरेदी करतो त्याच वेळेस आमच्या डोक्यात असतं की घेताना चांगला माल घ्यायचा. काही जरी झालं तरी मार्केटला माल प्रत्येक प्रकारचा येत असतो, पण जिथं क्वालिटी आहे तिथं त्यातल्या त्यात आपलं रत्नागिरी बंदर असं आहे की मी असं म्हणेन की जगातलं टॉप बंदर आहे. रत्नागिरीची मासे खूप सुंदर असतात. तुम्ही हरणाची कोळंबी खावा, तिथली कोळंबी आम्ही मागवतो ती चांगली असते. कारवारचा बांगडा बेस्ट असतो. मग पर्टिक्युलर प्रत्येक ठिकाणच्या काही काही गोष्टी त्या वेगळ्या आहेत. तर आम्ही प्रयत्न करतो की त्या प्रत्येक बंदरावरचा थोडा थोडा माल कसा येईल आणि आमच्या ग्राहकांना टेस्टी आणि कसं खायला मिळेल जे आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो.
आणि भैया तुम्ही मगाशी सांगितलं की मी मासे खात नव्हतो तरी पण तुमचं या व्यवसायामध्ये येणं आणि तुम्ही सगळे प्रकार सांगताय त्याचा अभ्यास केलेला का काय केलेलं नक्की नाही काय नाही, मी सुरुवातीला आहे ना मला काहीच कळत नव्हतं. हा मासा कुठला, तो मासा कुठला, काय काय कळत नव्हतं. माझा एक मित्र होता परवेज म्हणून, तो अजून पण माझ्या सोबत आहे. मी खरेदीला गेलो तर मी त्याला विचारायचो, हा मासा कुठला बाबा, तो मासा कुठला, ते सांग बाबा. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की त्या व्यक्तीने मला थोडंसं शिकवलं. मग शिकत असताना आपल्याला काय लाजायची गरज नाहीये. शिकताना आपण शिकत गेलो तर प्रत्येक गोष्टीचा मार्ग ऑटोमॅटिक निर्माण होतोय आणि तो मार्ग निघत जातो. आता तुम्ही मासे खाता का? भरपूर. सगळ्यांनी मासे खाल्लेच पाहिजेत आणि इतके खाल्ले पाहिजेत की कमीत कमी हप्त्यात 2 ते 3 वेळा मासे खाल्ले पाहिजेत. का तर आत्ताच्या टायमिंगला हायजेनिक आणि शरीरासाठी चांगली जर कुठली गोष्ट असेल तर माशाशिवाय पर्याय नाहीये. आणि मासा हा एकदम उत्कृष्ट आहे शरीरासाठी, तर जास्तीत जास्त मासे खावा. खरंच भैया सांगतायत, खरंच माशांमधून खूप प्रोटीन मिळत असतं आपल्या शरीराला. प्रोटीन आहे, ओमेगा 3 आहे, बरेचसे विटॅमिन्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डोळ्यासाठी, त्वचेसाठी, केसासाठी, शरीरासाठी, वजनासाठी प्रत्येक गोष्टीला त्याच्या ऍक्च्युली ती मेडिसिनच आहे एक प्रकारचं. राईट, खरंच. आणि तुमची AN फिश वर्ल्ड कंपनी आहे, माशांचा तुमचं चाललेलं असतं विक्री करण्याचं, तर ही इतरांपेक्षा कशी वेगळी आहे त्याच्याबद्दल पण काय वाटतंय तुम्हाला? इतरांपेक्षा म्हणजे काय तुम्ही टॉपचं देता किंवा कशा प्रकारे गुणवत्ता मेंटेन करता? विषय काय आहे, आम्ही थोडंसं बिझनेस फक्त बिझनेस करत नाहीये, आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज पण जरा भर देतो. आम्ही परवा दिवशी आता आषाढी पंढरी एकादशीची वारी होती, मग त्याच्यामध्ये आमच्या मुलांनी म्हणले की भैया आपण थोडंसं लाडू पाणी वगैरे तिकडे वाटायचं. मला खूप बरं वाटलं. आम्ही आषाढीच्या एकादशी पंढरपूर वारकरी जे पायी चालले होते त्यांना सुद्धा नेऊन आम्ही थोडंसं पाणी वगैरे, ते खूप मोठं काम आहे. आम्ही तर ते खूप छोटं काम करतोय. पाणी लाडू वाटणं म्हणजे मोठं नाहीये, पण अशा ऍक्टिव्हिटीज असतील, झाडे लावणे असतील, मी व्हिडिओ पण तुमचा एक बघितलेला, तुम्ही त्याच्यानंतर लाडकी बहीण फिश योजना असेल, त्याच्यानंतर आमची वारंवार ऑफर्स असतात. 1 किलोला 1 किलो फ्री असेल. आता आज तुमची ऑफर बघताय की आम्ही 3 टन मासे फ्री दिले. का तर हा आमचा वेगळेपण आहे की आम्हाला फक्त ग्राहक पैसे कमवण्यापुरतं नको आहे, बल्कि तो आमच्याशी मनानं, हृदयानं, डोक्यानं, मेंटॅलिटीनं, शरीरानं प्रत्येक बाबतीत जुडला पाहिजे, हेच आमच्या डोक्यात असते प्रत्येक. खरंच आहे. आणि भैया सोशल मीडियावरती पण खूप ऍक्टिव्ह असतात आणि प्रत्येक म्हणजे ऑफर असेल तर तुम्ही ती शेअर करत असता, त्याच्यामुळे पण सगळ्यांना समजतं की या ठिकाणी ऑफर आहे, कधी ऑफर आहे. तुम्ही अगोदरच ते पोस्ट करत असता. तुमचं हे चालू असताना, बिझनेस चालू असताना सोशल मीडियाचा आधार घेऊन हे सगळं वाढवणं, याच्याबद्दल म्हणजे कसं तुम्हाला वाटलं की सोशल मीडियाचा पण आधार घेतला पाहिजे हे जर पोहोचवायचं असेल तर? पहा, सोशल मीडिया ना दोन गोष्टीसाठी आहे. तुम्ही त्यातून किती घेताय आणि त्याला किती देताय, आणि म्हणजे काय पाहायचं आणि काय त्यात सोडायचं, हे फार महत्वाचा विषय आहे. सोशल मीडिया जो विषय आहे ना, तर जर त्यात माणूस जर एखादा घोरपडला तर आयुष्य बरबाद पण करू शकतो. तर आम्ही त्याचा वापर करत असताना जो आहे तो परिपक्व पद्धतीने फक्त व्यवसायासाठी वापर करतोय, की त्यातून लोकांना माहिती कळावी, त्यातून नवीन नवीन लोकांना माहिती समजून त्यांनी ऑफरचा लाभ घ्यावा, बरोबर मासे खावे, जागरूकता वाढावी, माशा संदर्भात प्रेम वाढावं, यासाठी आम्ही सोशल मीडियाचा परिपूर्ण वापर पण करतोय आणि तुम्ही पाहताय त्याचा. होय, खरंच. अजून एक मला सांगा की तुमचं जे नाव आहे AN फिश वर्ल्ड कंपनी, याच्यामध्ये वर्ल्ड हे शब्द तुम्ही त्याच्यामध्ये आहे कशासाठी? ऍक्च्युली आधी जे होते ते कंपनी असं स्वरूपात आम्ही करत होतो. तर मी ज्यावेळेस इथं आता ही AN फिश वर्ल्ड जे तयार झाला, ऍक्च्युली याच्या मागचं खूप मोठं म्हणजे म्हणतात ना दूरदृष्टी आहे की वर्ल्ड ज्याला म्हणतो की जग, मला ऍक्च्युली इथं थांबायचं नाहीये, मला पूर्ण जगामध्ये जायचं आहे. इथंच फक्त भारतातच नाही, बल्कि आता मी दुबईला पण गेलो होतो. दुबईला जाऊन सुद्धा तिथं आम्ही शाखेत थोडं काम चालू करतोय. पुढे जाऊन हळूहळू रोजगार कसा वाढवता येईल, लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, आणि आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जी मुली आहेत त्यांना कसं काम देता येईल, ह्याच्यावर माझा पूर्ण भर चालू आहे आता. तर जवळपास समजा आम्ही जर आज वर्ल्ड जे आहे जगाच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचलो वर्ल्डच्या, तर इथं आपले पोरं पण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील, जॉब करतील, काहीतरी चांगलं राहतील. आणि मला एवढा विश्वास आहे, जो माझ्यापाशी एम्प्लॉय काम करतोय तो मला सोडून कधी जात नाही. त्याचं कारण असं आहे की मी त्याला कधीच कुठलाही त्रास होऊ देत नाही. त्यासाठी जे आहे ना, की वर्ल्ड असं पूर्ण जगात घुसायचं आहे आपल्याला, त्यासाठी केलेलं आहे. खरंच म्हणजे इथं तर शाखा आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांनी शाखा सुरू केलेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे लोकांची प्रतिसाद आहे त्या सगळ्या शाखेमध्ये. तर दुबईमध्ये पण त्यांना ते म्हणजे सर्व दूर जगभर पसरवायचा आहे, ह्यांचा हा विचार खूप मोठा आहे. आणि लोकांना म्हणजे आता जे तरुण पिढीमध्ये जे उद्योजक येणार आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. तर अजून एक सांगा की तरुण उद्योजक आहेत या क्षेत्रामध्ये ज्यांना यायचंय, म्हणजे हे फक्त नाही फिश कंपनी, हे सोडून कुठला पण उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? हे बघा, सगळ्यात आधी त्यांनी मोटिवेशन घेतलं पाहिजे की त्यांनी सगळ्यात आधी एक 4-5 लोकांची नावं घेतो, त्यांना फॉलो करा. सगळ्यात महत्वाचं, सर्वात प्रथम जे असतील ते स्वामी विवेकानंद जे असतील त्यांना फॉलो करा.
त्याच्यानंतर MS धोनी साहेब असतील त्यांना फॉलो करा, नितीनजी गडकरी साहेब असतील त्यांना फॉलो करा, आपले राज्याचे उद्योग मंत्री जे आहेत त्यांना तुम्ही फॉलो करा आणि मलाही करा. त्याचा विषय असा आहे की प्रत्येक युवा उद्योजकांना हे डोक्यात ठेवलं पाहिजे की मला त्याला हरवायचं आहे जो आपल्या विश्वामध्ये सगळ्यात टॉपला आहे. राईट. म्हणजे त्यांनी खूपच सुंदर वाक्य. म्हणजे त्याला हरवायचं आहे आपल्याला जो आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या आपल्या व्यवसायामध्ये सगळ्यात टॉपला आहे. ऍक्च्युली त्याला हरवायचा हेतू नाहीये, आपल्याला पोहोचायचं आपलं ध्येय आहे. हे डोक्यात घेऊन मार्केटला उतरलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो मी यंग मुलांना आणि मुलींना की मोबाईलचा जेवढा होईल तेवढा वापर कमी करा. आता कॉम्पिटिशन मार्केटमधलं संपलेलं आहे आणि जर ते कोणी संपवलं असेल तर ते मोबाईलने संपवलेलं आहे. आपल्या मुलांना जिओचं कार्ड देऊन रमी, IPL, MPL काय ते जे गेम वगैरे आलेले आहेत ते लोकांना आपल्या मुलांना देऊन ते आपली मुलं त्याच्यामध्ये पिढीने पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे मार्केटमधलं कॉम्पिटिशन संपलेलं आहे. आपली सगळी मुलं मोबाईलमध्ये आहेत, तर जंगली रमीमध्ये आहेत, गेममध्ये आहेत आणि ते इंस्टा फेसबुकमध्ये आहेत टोटली. तर मुलांना मी तुम्हाला खरं सांगेन त्यातनं बाहेर पडा. तर तुम्ही जर त्यातनं बाहेर नाही पडला तर एक लक्षात घ्या तुम्हाला येणाऱ्या वेळेत तुम्हाला मार्केट असं बाहेर काढून फेकणार जसं समुद्रात जो कचरा पडतो तो कचरा समुद्र बाहेर फेकून देतो तसं तुम्हाला मार्केट बाहेर फेकून देणार. त्यासाठी शिका, क्वालिफाईड व्हा, जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये यायचा प्रयत्न करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला माझं सहकार्य कुठं काय लागेल मी इथं बसलेलो आहोत, तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. खरंच आहे जे तुम्ही सांगितलं. खरंच मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे किंवा दुसऱ्या हाताने आपण असं म्हणू शकतो की मोबाईल वापरताना त्याचा उपयोग पॉझिटिव्हली घेतला पाहिजे. नको त्या गोष्टीमध्ये वेळ न करता तुम्ही चांगल्याही गोष्टी त्याच्यातून करू शकताय, परंतु जर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे त्याच्याकडे. नाही आता जे बघा चायना असेल, दुबई असेल, या लोकांचं काल मोबाईलमध्ये नाहीये. आताच्या टायमिंगला की नाही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, कितीतरी मुलं आणि कितीतरी मुली नको त्या उद्योगासाठी वापरतात. थोडंसं डान्स करून पैसे कमवणं म्हणजे ह्याला उद्योग म्हणायचं नाही, ह्याला बिझनेस म्हणायचं नाही. आपलं शरीर राखून काम करणारे मुली जे असतील, मुलं असतील त्यांना मी खरोखर आवाहन करेन प्लीज थांबा आणि खरोखर काहीतरी चांगलं कार्य करा जे समाजासाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या जन्मभूमीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलेलं आहे आपल्याला जे जे काही वाक्य असतील ते सगळी डोक्यात घेऊन आहे आपल्याला फक्त आणि फक्त निष्ठावंत मावळे, निष्ठावंत कार्य केलं पाहिजे. खरंच आहे. एक वाक्य मला आता तुमच्याशी बोलताना आठवलं, तेज चलना चाहते हो तो अकेले चलो लेकिन साथ चलना और दूर तक चलना चाहते हो तो साथ चलो. तर तुमचं हे सगळं चालू आहे, सगळं तुमचा बिझनेस वाढतो आहे, तुमचं नाव होत आहे, तुम्हाला पुरस्काराने सन्मानित पण केलेलं आहे. पण या सगळ्या पाठीमागे असणारी टीम आहे तुमची, असेलच तुमची टीम, तर त्या टीम बद्दल पण सांगा. माझी जी टीम आहे ती नेव्हर स्टॉप आहे, ती कधीच थांबत नाहीये. ऍक्च्युली मी जरी कधी कधी थांबलो तर ती थांबत नाहीये, ती कंटिन्युअसली पॉझिटिव्ह असतात. मी त्यांच्याशी रोज बोलतो, संध्याकाळी त्यांना पॉझिटिव्ह करतो आणि त्यांना भविष्यामध्ये काहीतरी भविष्य दिसतंय आमच्यासोबत म्हणून ती पॉझिटिव्हली एकदम काम करत असतात. आणि त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये जी ताकद आहे, त्या ऊर्जेमुळेच मला काम करायला आणि अति उत्साही होतो. मी पण त्या कामामध्ये दौड लावतो, ताकद लावतो आणि त्या कामामध्ये आम्हाला यश मिळतं. त्याच्यामध्ये मी असं समजेन की माझा त्याच्यामध्ये फक्त 1% हिस्सा आहे. 99% जे आहे माझ्या टीमचं काम आहे आणि माझी टीम खरोखर अतिशय उत्तम आहे, उत्कृष्ट आहे आणि माझ्या टीमला खरोखर सलाम. आणि भैया तुम्ही जसं सांगता त्याच्यामध्ये उद्योग म्हटलं की उद्योजक म्हटलं की त्यांना स्वतः मालकाला स्वतः त्या क्षेत्रामध्ये त्या व्यवसायामध्ये यायला लागतं. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने, मी खूप सारे तुमचे व्हिडिओ बघितले, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः उतरता आणि तुम्ही म्हणजे सांगत असता तुमच्या ऑफर्स बद्दल, म्हणजे ते मला खूप छान वाटले. खऱ्याच अर्थाने तुमच्याकडून ते आदर्श शिकण्यासारखं ही गोष्ट, म्हणजे 1% देत आहे पण तुम्ही पूर्णपणे देत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना एक प्रोत्साहन मिळते आणि तुम्ही एक चांगलं गाईड करताय त्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या पण आयुष्यामध्ये नक्कीच खऱ्या अर्थाने बदल होतोय. तुम्ही दुसरं एक मला वाटतं की तुम्ही बऱ्याचशा ऑफर्स देतात, जसं तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना असू देत, आजचं असणार ते फ्री मासे देण्याची योजना असू देत, अजून बऱ्याचशा योजना तुम्ही सतत तुमच्या असतात, चालूच असतात योजना. परंतु आता बिझनेस म्हटलं की थोडं प्रॉफिट लॉसचा पण विचार करावा लागतो. तसं असताना तुम्हाला ह्या ऑफर्स देत असताना तुम्हाला कधी वाटत नाही का आता हे देतोय आपण, आता जगामध्ये कुठलीच गोष्ट फ्रीमध्ये मिळत नाही, याच्याकडे कसं बघता? मी याच्याकडे असं बघतो की एक वाक्य आहे, तुम्ही जर मानव सेवा करत असाल, तुम्ही जर माणसाने जर माणसाची मानव सेवा केली तर तुमची सेवा परमेश्वर करणार. म्हणजे जर आपण एखाद्याला मदत करत असेल, एखाद्याला खायला देत असेल, एखाद्या जर साथ देत असेल तर आपली ही साथ ही मानव सेवा झाली. आणि जर मी त्याला साथ देत असेल तर परमेश्वर मला साथ देणार आहे. त्यासाठी मला कधीच त्या गोष्टीचं किती पैसे जात आहेत किंवा माझा लॉस होतोय
डझंट मॅटर माझ्यासाठी. का तर मला माहिती आहे मी ज्यावेळेस तिथे 1 लाख रुपये लावतोय किंवा 2 लाख लावतोय त्यावेळेस त्याची मला 10% हे रिफंड मिळतात आणि मला ऍक्च्युली प्रॅक्टिकली मिळालेले आहेत आणि ते आता पण मी घेतोय, करतोय, खातोय आणि माझी प्रगती त्याचीच आहे. खरंच तुमच्याशी बोलताना असं जाणवतं की तुमचं क्षेत्र ही मासे व्यवसायाशी संबंध नाही, तुम्ही खूप सारे करताय आणि तुमचा विचार पण तेवढा प्रगल्भ आहेत. आणि तुम्ही सांगताय तसं झाडे लावण्याचं ते योजना असू देत किंवा पंढरीच्या वारकऱ्यांना काहीतरी देण्याचं असू देत, म्हणजे तुमचं समाजकार्य पण तितक्याच ताकदीनं चालू आहे आणि खूप कमी लोक अशा पद्धतीचं करत असतात. खूप छान वाटलं की तुमची एक प्रेरणा घेण्यासारखं तुमचं व्यक्तिमत्व किंवा ह्या गोष्टी माहिती नसतात त्या तुमच्याकडून आज तुम्हाला भेटल्यावरती समजल्या. तुम्ही जे मासे आणता ते कुठून आणता नक्की, कशा असतात तुमचे? जे मासे आणतो ते रत्नागिरी असेल सगळ्या बंदरावर जिथे जिथे समुद्र आहे मग तिकडं पॉंडिचेरी पासून ते ओखा गुजरात पर्यंत त्याच्यानंतर हावडा पर्यंत. आता तुम्हाला गंमत होती कोणाला माहिती पण असेल विमानाने मासे येतात, अरे बापरे, फ्लाईटनं मासे येतात. ऍक्च्युली हावड्यामधून फ्लाईटनं मासे टाकले जातात मुंबईला, दुबई पुण्याच्या एअरपोर्टला वगैरे येतात कार्गोने आणि ते मासे आपल्या इथे विक्रीला येतात. तर मासे सगळीकडून येतात आणि ते तुम्ही ते मेंटेन ठेवलेलं आहे. एक विश्वास पण लागतो एवढ्या म्हणजे दूरवरून मासे येणं किंवा त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागतं का? कारण बऱ्याच आता इथून थोडी ताकद आणि थोडी चेन सारखं बनलेली आहे. कॉन्टॅक्ट एवढे जगभरात झालेले आहेत की आता त्याची गरज लागत नाहीये. सोशल मीडियाने तर एवढी ताकद दिली आम्हाला की जगातनं फोन येतात की आमच्याकडे हे मासे आहेत, ते मासे आहेत आणि जर आहेत तर त्याचा परिपक्व आम्ही वापर करून घेतो. जेव्हा स्वस्त असेल तेव्हा लोकांना खायला पण देऊन टाकतो. तर किती मिळतात, काय मिळतात ते त्याचा विचार आम्ही न करता लोक कसे मासे खाणारे बनतील फक्त हेच डोक्यात आहे की आता साहेब म्हणले की साधारणतः मासे खाणारा वर्ग 50%च आहे, अजून 50% मोकळा आहे. तो 50% आणि कसा बनेल याच्यावर जर आमचं कार्य चालू आहे. खूपच छान. तर तुम्ही लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण एक ऑफर दिली होती, ती कल्पना कशी सुचली किंवा काय होतं ते? काय ऍक्च्युली होतं महिला वर्ग थोडेसे कसे आहेत नाजूक आहेत आणि ते थोडे मासे खातात नाही खातात आणि आमची नवीन नवीन ब्रँड होता आणि आम्ही थोडंसं म्हणलं की आपण महिलांसाठी काहीतरी करूया. लाडकी बहीण फिश योजना होती, सरकार आपल्याला 1500 देत होतं. आता ते काय मला माहित नाही चालू आहे बंद आहे, पण आम्ही आमच्या डोक्यात आलं की आपण लाडक्या बहिणीने 1-1 किलो मासे 9 महिने फ्री दिले होते आम्ही. अरे बापरे, खरंच म्हणजे प्रत्येक महिन्याला 1-1 किलो आम्ही 2000 महिलांना देत होतो. इथं दिलं, सांगलीला दिलं आणि अजून पण पुढे देणार. खऱ्या अर्थानं तुम्ही जे योजना केली खरंच सगळ्यांना खूप म्हणजे भारी वाटलं असेल खऱ्या अर्थानं. काय आहे ते गरोदर महिला आहेत त्यांनी सुद्धा खाल्ले पाहिजे, पण प्रिकॉशन डॉक्टरना विचारून खाल्ले पाहिजे. तर थोड्या माशामध्ये गरम असते, हीट असते, प्रेग्नन्सी वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. यासाठी थोडंसं काळजीपूर्वक त्या महिलांनी मासे खाल्ले पाहिजेत एवढं सांगेन. तुम्हाला महाराष्ट्रातील उत्कृष्ट रिटेल विक्रेता हा पुरस्कार मिळाला. तर ज्यावेळी हा पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्हाला सुरुवातीला म्हणजे ऐकल्यावर तुम्हाला पुरस्कार मिळाला हे समजल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं? नाही ऍक्च्युली काय झालं, मला पुण्यामध्ये बोलवलं होतं आपल्या राज्य सरकारच्या मत्स्यच्या डिपार्टमेंट जे आहे त्या खात्याने मला बोलवलं की भैया तुम्हाला आम्ही थोडंसं बोलवतोय थोडं कामासंदर्भात. मी तिथे गेल्यानंतर त्यांनी म्हणलं की मी काय आहे विषय, ते म्हणले आम्ही सर तुम्हाला पुरस्कार देणार आहे. म्हणलं कशाचा पुरस्कार? तर रिटेल विक्रेते. म्हणलं असं काय, असं रिटेल विक्रेते मी काय सगळे मासे विकतायत तेच विकतोय, माझा काय एक्सपिरियन्स असं काय जास्त नाही, मी 10 वर्ष झालं काम करतोय, माझ्यापेक्षा तुरमखान लोक बरेबरेशी बसलेली आहेत. म्हणलं तुम्ही त्यांना द्या, मला देण्यापेक्षा तुम्ही त्यातलं कोण निवडा. नाही म्हणले तुमच्या काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. म्हटलं काय साहेब असं काय चांगलं आहे? तर म्हणले सगळ्यात आधी तुमची मराठी खूप चांगली आहे. म्हटलं अरे वा, म्हटलं चांगलीच असणार का, तर मी ह्याच मातृभाषेचा आहे. आणि म्हटले तुम्ही दुसरा विषय तर तुम्ही 1 किलोला 1 किलो फ्री देता म्हणजे भरपूर झालं. म्हणजे ही कन्सेप्ट जी आहे तुम्ही पहिल्यांदाच आणलेली आहे. तर त्यांनी सगळा सर्व्हे केला, त्या शिखर साहेबांनी वगैरे सगळ्यांनी सर्व्हे करून त्याच्यानंतर हा पुरस्कार दिला. मला अतिशय उत्कृष्ट वाटलं की गव्हर्नमेंट जे आहे आपल्याला प्रोत्साहन करते, ताकद देते. मी गव्हर्नमेंटचे पण धन्यवाद केलं, त्यांनी जे प्रोत्साहन केलं. खरोखर मी राज्य सरकारचे अनेक धन्यवाद करेन की तुम्ही असं आम्हाला प्रोत्साहन करत राहा जेणेकरून आम्हाला काम करायला मजा येईल. आणि हा सन्मान मिळाल्यापासून तुमच्या व्यवसायामध्ये काय बदल होतील असं? खूप बदल झालाय, लोकांच्यावर अजून विश्वास निर्माण झालेला आहे की लोक जे आहेत ते भैयांना एवढा चांगला उत्कृष्ट माशाचा पुरस्कार राज्य सरकार देते म्हणजे खरोखर भैयांच्याकडे अजून चांगले मासे मिळतील या उद्दिष्टानं लोक अजून कस्टमर आमचं वाढलेलं आहे, खूप जास्त वाढलं. दृष्टिकोनच एक प्रकारे बदलला. आणि हे खरं तुमच्या कामाची पोचपावती म्हणाली. सुरुवातीपासूनचा तुमचा स्ट्रगल आता इथं पोहोचणार याची पोचपावती म्हणजे पहिल्यांदा मिळाली. खरंच खूप छान. खरंच तुमचा हा प्रवास खऱ्या अर्थानं खूप प्रेरणादायी असणार आहे तरुण उद्योजकांसाठी. कारण उद्योग क्षेत्र यायचं म्हटलं की खूप साऱ्या अडचणी असतात, याच्याकडून एवढं सगळं फेस करून आज तुम्ही या ठिकाणी आहात, एवढ्या उंचीवर या क्षेत्राला नेऊन ठेवलंय. खरंच तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं म्हणजे आभार मानते किंवा कौतुक करते. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आम्हाला आणि याच्यातून अनेक तरुण पिढींना एक नवा विचार मिळेल
आणि तुमचं कार्य, तुमचा विचार खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या आणि तुम्ही आमच्याशी बोललात. तुमचा म्हणजे जो अनुभव होता, प्रवास होता यशाचा, तो शेअर केला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार मानते. थँक्यू. आता तुमचं नाव प्रियांका ताई. खरोखर तुम्ही ऍक्च्युली जे चॅनल चालवत आहे अभय प्रिन्स म्हणून, अभय प्रिन्स. खरोखर आधी कौतुक तुमचं करेन मी की तुम्ही आपल्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून येऊन की तुम्ही एक जर्नलिस्ट असल्यागत मला प्रश्न विचारताय, एक एक न थांबता न स्टॉप घेता. त्याचं कारण असं की तुम्हाला ह्या व्यवसाय संदर्भात काय माहिती नाहीये, तरी पण तुम्ही मला प्रश्नावर प्रश्न विचारत चाललाय. त्यासाठी तुमच्या आधी कौतुक करतो. तुम्ही असंच लढा आणि असं लढा की तुमचं भविष्यामध्ये मी असं म्हणेल की नॅशनल टीव्हीला तुमचं एक चॅनल यावं, हे मी स्वप्न तुमच्या बाबतीत बांधेन. की तुम्ही थांबू नका, नेव्हर स्टॉप, कधी गिव्ह करू नका. तुमच्या वाटेमध्ये संकट येतील आणि बरेचसे प्रॉब्लेम्स येतील, पण तुम्ही झुंजत जावा. आणि लवकरात लवकर मी मित्रांना, मी माझ्या फॉलोअरांना किंवा जे लोक हे चॅनलला बघतायत त्या लोकांना, जे चॅनल बघतायत त्यांना सांगेन की ह्या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. ही जी फॅमिली आहे ह्यांनी पण मी यांचं स्ट्रगल पाहिलेलं आहे. खूप मातीतून आलेली माणसं आहेत ही. तर तुम्ही यांची व्हिडिओ जे तुम्ही 5-5.5 हजार जे ऑलरेडी सबस्क्रायबर आहात, ह्यांनी ह्या व्हिडिओला का नाही प्रत्येक घरोघरी पोहोचवा. हे माझ्यासाठी नाही, हे फक्त ह्या प्रियांका ताईसाठी आणि अभयसाठी आहे. आणि नवीन लोक जे व्हिडिओ बघतात त्यांनी सबस्क्राईब करा. त्याची घंटा वगैरे जे काय असेल ते पटकन वाजवून टाका. कारण का तर ह्या आपल्या आहेत त्यांचं आज आपल्याला चॅनल टीव्हीवर बघायचं आहे, त्यासाठी यांना सबस्क्राईब करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही एवढंच सांगेन, सबस्क्राईब करा, लाईक द्या, कमेंटद्वारे पण सांगा कसं वाटतंय, काय वाटतंय. आणि ह्यांना मला सगळ्यांना ताकद द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. आणि असंच सगळ्यांनी पुढं जाऊया. पुढे जाणार नाही आम्ही, तुम्हाला सोबत आमच्यासोबत पुढे जायचं तुम्ही येऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी बसलोय, प्रियांका ताई बसलेले आहेत, सगळेजण आहेत. असंच आम्हाला प्रेम देत राहावा, खुश राहावा आणि मासे खावा. धन्यवाद. थँक्यू.